1 कोटी पोलिओज होते म्युच्युअल फंडमध्ये, जे आता 10 कोटी झाले. इक्विटी आणि म्युच्युअल फंड कंबाईन करणं बरोबर आहे की नाही? म्युच्युअल म्हणजे काय की सामायिक. नमस्कार मित्रांनो, फायनान्शियल अवेअरनेसच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत आशिष टप्पे सर, जे अभिरक्षा एंटरप्राइजेसमधून आलेले आहेत आणि जे मागचे 15 वर्ष झालं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये म्युच्युअल फंड, इक्विटी किंवा फायनान्शियल अवेअरनेसची खूप जास्त कमतरता आहे असं आम्हाला जाणवल्यामुळे आम्ही ही पॉडकास्टची सिरीज चालू केली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे गेस्ट बोलून त्यांना त्यांच्या एक्सपर्टीज जे एरिया आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन करून त्यातनं आपल्याला कशा प्रकारे फायनान्शियली अवेअर होऊन इन्व्हेस्टमेंट्स करता येतील किंवा आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग इझी करता येईल, आपल्याला आपले पैसे इन्फ्लेशन रेटपेक्षा जास्त रिटर्न्सवरती इन्व्हेस्ट करता येतील, हा बेसिक पर्पज आहे. आजच्या या भागामध्ये आपण डिस्कस करणार आहोत म्युच्युअल फंड्सबद्दल, की म्युच्युअल फंड सही आहे हे आपण ऐकतोय, पण खरंच सही आहे का? म्युच्युअल फंडमध्ये खरंच फिक्स रिटर्न मिळतात का? म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं आहे तर आपण ऑनलाईन केलं पाहिजे की कन्सल्टंटच्या थ्रू केलं पाहिजे? किती प्रकारचे म्युच्युअल फंड असतात? किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला गोल प्लॅनिंग किती महत्त्वाचं आहे, की आपल्याला माहीत पाहिजे आपल्या रिटायरमेंटला किती पैसे लागणार आहेत किंवा आपल्याला कार घेण्यासाठी किती पैसे लागणार आहेत, मग त्याच्यासाठी SIP कशी प्लॅन करायला पाहिजे? हे जेव्हा आपण करू, एकदा बसू, डिस्कशन करू, तेव्हा आपल्याला कळेल की अरे नाही यार, ह्याची खूप इन्व्हेस्टमेंट्स आणि सेव्हिंगची खूप जास्त गरज आहे आज आपल्याला. त्याच्यामुळे आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजच्या भागात आपण म्युच्युअल फंडबद्दल बरंचसं डिस्कशन करू. त्यानंतर माझी अशी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी थोडी बेसिक SIP चालू करायला पाहिजे, कारण इन्व्हेस्टमेंट खरंच गरजेची आहे आणि म्युच्युअल फंड सही आहे. सर, आधी आम्हाला आपल्या जर्नीबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कसे आलात? म्युच्युअल फंडमध्ये मी तसं अभ्यासाने चालू आहे. म्हणजे मी माझी जी डिग्री आहे ती इंजिनिअरिंगची आहे. इंजिनिअरिंग आणि MBA झाल्यानंतर मी फायनान्स कंपनीमध्ये ICICI, रिलायन्स या कंपन्यांमध्ये जॉब करत होतो. आणि त्यानंतर मला असं जाणवलं की दुसऱ्या कंपन्यांमध्ये जॉब करण्यापेक्षा आपण जर स्वतःचं काहीतरी चालू केलं तर ते जास्ती फायद्याचं ठरेल आहे आपल्या दृष्टीने. आणि म्हणून मग मी विचार केला की आपल्याला कुठे की जिथे लो इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला एक अर्निंग चालू करता येईल आहे. तर त्यामध्ये मला इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स याच्यामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट आणि फ्रॉम डे वनपासून आपल्याला त्यात अर्निंग चालू होतात. त्यामुळे मी आपलं म्युच्युअल फंडमध्ये यायचं ठरवलं. ओके. आता आमचा पर्पज हे पॉडकास्ट घेण्याचा हाच आहे की आपण लोकांना अवेअर करूया फायनान्शियल्सबद्दल. ओके. फायनान्शियल अवेअरनेस सध्या जो आहे तो खूप कमी आहे. माझ्या मते भारतामध्ये जे म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट होते किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होते, दॅट इज 2 or 3%. जी कम्पेअर केली आपण आउटसाईड इंडिया तर ती 30-40% पर्यंत सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही एज्युकेशन अवेअरनेससाठी ही पॉडकास्टची सिरीज सुरू केली. आता तुम्ही म्युच्युअल फंड एक्सपर्ट आहात आज, तर आमचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न राहील की म्युच्युअल फंड सही आहे एवढंच आम्ही ऐकतोय, मग ते म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि खरंच ते सही आहे का? म्युच्युअल फंड सही आहे ही टॅगलाईन जी आहे ती साधारण 2018-19 मध्ये AMFIनी ज्यावेळेला प्रमोट करायचा प्रयत्न केला की आतापर्यंत जसं तुम्ही म्हणालात की 2% पर्यंत लोकांचं जे आहे, म्हणजे इफ यू कम्पेअर FD आणि म्युच्युअल फंड्स, तर FDमध्ये लोकांचा ओढा जास्ती होता की काय सिक्युरिटी आहे. FD म्हणजे काय की मला नियमित 5%, 7%, 8% जे काय आहे ते पण नियमित मला मिळतील. आणि वेअरएज म्युच्युअल फंडमध्ये असं होतं की आज तुमचं मार्केट वरती आहे, तुम्हाला चांगलं दिसत आहेत, आणि उद्या मार्केट खाली गेलं की त्यानंतर तुम्हाला तिथे लॉसेस दिसत आहेत. म्हणजे बरेच जण म्हणायचे की अरे म्युच्युअल फंड जे आहे ते अळवावरचं पाणी आहे, म्हणजे ते तुम्हाला फक्त दिसतं, पण तुम्ही घ्यायला गेलं तर ते पाणी त्या पानावरनं खाली पडून जातं, ते तुमच्या हातात काही लागत नाही. मग अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून AMFIनी हे केलं की एक म्युच्युअल फंड सही आहे ही एक टॅगलाईन घेऊन त्यांनी अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. आणि यामध्ये करोना जी आहे ती, म्हणजे इतर गोष्टींसाठी जरी ती आपत्ती होती तरी जे काही इक्विटी आणि म्युच्युअल फंडचं मार्केट आहे त्यासाठी मात्र ती एक देणगी ठरलेली आहे. कारण बरेच जण घरी होते त्यावेळेला, काय करायचं, काही करण्यासारखं काही नव्हतं. आणि मग बऱ्याच जणांनी डीमॅट अकाउंट ओपन केलेत. म्हणजे जर बघितलं तर 2020पर्यंत साधारण 1 कोटी पोलिओज होते म्युच्युअल फंडमध्ये, जे आता 10 कोटी झाले. म्हणजे म्युच्युअल फंड चालू झालं 1964 मध्ये. 64 पासून 2020पर्यंत फक्त 1 कोटी फोलिओज तयार झालेले होते लोकांचे. म्हणजे 4 वर्षामध्ये 9 पट वाढलेत. म्हणजे 10 कोटी आता फोलिओज आजच्या म्हणजे 30 जूनपर्यंत जे आहेत 10 कोटी फोलिओज तयार झालेले आहेत.
दुसरीकडे जर तुम्ही इक्विटीमध्ये पण बघाल तर जे काय 1 कोटीच्या जवळपास डीमॅट अकाउंट होते ते आता 3 कोटी 4 कोटी डीमॅट अकाउंट्स झाले. म्हणजे मोठ्या संख्येने लोकांनी पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. पहिले जे आपलं एफ-डी आणि म्युच्युअल फंडचं म्हणजे 1% 2% म्युच्युअल फंड आणि बाकीचं सगळं एफ-डीमध्ये होतं. ते आता बऱ्यापैकी बदललेलं आहे. म्हणजे आता असं होतं की 25% 30% पर्यंत लोकांची म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मग बऱ्याच जणांनंतर आता असं पण होतं की अरे लोकं म्युच्युअल फंडसाठी एफ-डीमधनं पैसे काढून ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. तर एकंदरीत म्युच्युअल फंड सही आहे याचा बराच फायदा झालेला आहे. आणि सही आहे म्हणजे ॲक्च्युअली सही आहे. होतं काय की तुम्ही ज्यावेळेला सेक्युलर ग्रोथ बघता की बाबा मला 2%, 7%, 8% जर असेल, तुमचे मोठे उद्देश त्यामुळे पूर्ण होत नाही. जर तुम्ही इन्फ्लेशन बघितलं तर आता ठीक आहे गव्हर्नमेंटच्या आकडेवारीप्रमाणे 6% इन्फ्लेशन आहे. पण जर तुम्ही जे तुम्हाला ॲक्च्युअली जिथे गरज पडतं असेच जर इन्फ्लेशन बघितलं, मेडिकल इन्फ्लेशन म्हणजे आता जर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे, तर दॅट इज 18%. जर 8-18% जर काही इन्फ्लेशन असेल आणि तुम्हाला जर 8% रिटर्न मिळत असतील आहे, तर तुमच्यासाठी अशी कोणती मोठी म्हणजे 60 वर्षानंतर 70 वर्षानंतर जर तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची गरज पडली, तर ती तुमच्याकडे कशी मोठी अमाऊंट असणार आहे. इन्शुरन्स हा एक प्रकार आहे, पण इन्शुरन्सची पण कॉस्ट वाढत जाणार आहे. कारण इन्शुरन्स कंपनी काय आहे, खिशातून तुम्हाला काही देणार नाही आहे. जर त्यांचं क्लेम रेशो वाढला, तर त्याप्रमाणे ते प्रीमियम वाढवणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी तुम्हाला असं काहीतरी एक वाहन पाहिजे, की जे तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा जास्ती रेव्हेन्यू जनरेट करेल तुमच्यासाठी. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंड्स आर सही आहे. सही आहे. इक्विटी आणि म्युच्युअल फंडमध्ये काय फरक आहे? इक्विटी आणि म्युच्युअल फंड कंबाईन करणं बरोबर आहे की नाही? आता मी तुम्हाला एक सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे तुमच्याकडे टू व्हीलर आहे हो. किंवा कार आहे. तर ती तुम्ही स्वतः ड्राईव्ह करून जात असाल बरोबर. कुठल्या डेस्टिनेशनला, तर दॅट इज इक्विटी. ओके. तुम्ही तुमचे डिसिजन घेता की तुम्हाला या चौकातनं उजवीकडे वळायचं आहे, डावीकडे वळायचं आहे, सरळ जायचं आहे, किती स्पीडने जायचं आहे, ॲक्सिलेटरवर ॲक्सिलेटरवर पाय द्यायचा आहे की ब्रेकवर पाय द्यायचा आहे, हे सगळं तुमचे डिसिजन असतात. तर इक्विटी इज लाईक ड्रायव्हिंग युअर ओन कार. वेअरएज म्युच्युअल फंड जे आहे ना, हे तुम्ही असं धरून चला की मेट्रोमध्ये बसलेला आहे. तुमच्यासारखे इतर जण पण बसलेले आहेत. बरोबर. पण तुम्ही यू आर नॉट ऑन द ड्रायव्हिंग सीट. जे काय चालवायचं आहे तो जो मेट्रोचा मोटरमॅन आहे तोच चालवणार. तो ठरवणार की इथे थांबायचं आहे की नाही थांबायचं आहे आणि किती मिनटं थांबायचं आहे, किती स्पीडने जायचं आहे. तर हे सगळे जे डिसिजन्स आहेत ना, हे म्युच्युअल फंडच्यामध्ये आपण त्या फंड मॅनेजरला दिलेले असतात. तर दोघांचे पण एक पॉझिटिव्ज आणि निगेटिव्ज आहेत. म्हणजे आता जर तुम्ही इक्विटी म्हणायला गेलात, तर इक्विटीमध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी असते पूर्ण, की कोणते स्टॉक घ्यायचे ते तुम्ही डिसाईड करू शकता. पण इक्विटीसाठी तुम्हाला तेवढा स्टडी पण करायला लागतो. कारण जर तुम्ही स्टडी केला नाही, तर तुम्ही यू आर एंड अप विथ टेकिंग दी रॉंग स्टॉक आणि मग त्या कंपनी मार्केटमधनं उडून जातात, तुमचे पैसे शून्य होतात. दुसरी गोष्ट तुम्हाला इक्विटीमध्ये जर घ्यायचं असेल तर एक मोठी अमाऊंट पाहिजे. एक समजा मला एक शेअर घ्यायचा आहे, मला वाटलं की बाबा MRF चांगली कंपनी आहे, सगळ्या गाड्यांवर MRFचे टायर्स आहेत. तर MRFचा मला शेअर घ्यायचा आहे. शेअर आहे 1 लाख रुपयाचा, माझ्याकडे आहेत ₹1000. मी नाही घेऊ शकत. नेसलेचा घ्यायचा आहे. नेसले चांगली कंपनी आहे, मला माहिती आहे नेसलेचं मॅगी जे आहे ते चालणार आहे अजून. पण 20,000 25,000 रुपयाचा शेअर आहे तो. मग माझ्यासाठी जर का मला त्यात इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काहीतरी तर पर्पज पाहिजे. तर तुम्हाला 2 गोष्टी आहेत. एक तर तुमचं स्वतःचं ज्ञान असलं पाहिजे त्या याच्यामध्ये. दुसरी गोष्ट तुमच्याकडे तेवढं कॅपिटल असलं पाहिजे. जर ते कॅपिटल असेल आणि तुम्ही वेळ द्यायला तयार असाल, तर यू कॅन ऑलवेज इन्व्हेस्ट इन टू इक्विटीज. इक्विटीज विल गिव्ह यू बेटर रिटर्न दॅन म्युच्युअल फंड्स, दॅट इज फॉर शुअर. पण जर तुम्ही ज्युडिशियसली स्टडी करून जर ते इन्व्हेस्टमेंट केलं तर स्पेक्युलेशन किंवा ट्रेडिंग म्हणजे ना रेसिंग कार, तुम्ही रेस करत राहायला सिग्नल आहे नाही आहे बघत नंतर इट विल एंड अप विथ ॲक्सिडेंट. तर हा इक्विटीमध्ये जो आहे तर हे एक सगळे लिमिटेशन्स आहेत. वेअर तर म्युच्युअल फंड जर तुम्ही बघितलं तर 500 रुपयापासून तुम्ही चालू करू शकता. 500 रुपयामध्ये यू कॅन परचेस शेअर्स ऑफ ऑलमोस्ट 40-50 कंपनीज. फ्रॅक्शनमध्ये काय होईना, पण तुमच्याकडे रिलायन्स असणार आहे, त्यात थोडंसं MRF असेल आहे, थोडेसे नेस्ले असतील आहे. सगळ्या कंपन्या तुम्ही यू कॅन स्टार्ट इन्व्हेस्टिंग विथ ₹500 आणि तुम्हाला ती फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे की तुम्हाला कितीही म्हणजे वाढवायची असेल तर वाढवू शकता, कमी करायचं असेल तर कमी करू शकता, स्टॉप करू शकता.
या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरा तुम्हाला म्युच्युअल फंडचा फायदा असा आहे की तुम्ही तुमचं जे काम आहे ते करू शकता. म्हणजे जर माझं काम आहे की एक समजा मी एक IT प्रोफेशनल आहे. माझ्याकडे ठीक आहे की सगळ्या गोष्टी आहेत. नॉलेज आहे आणि मी स्क्रीनवर बघू शकतो कोणता फंड चांगला करते किंवा कोणती कंपनी चांगली करते. पण तुम्ही पूर्ण वेळ त्यात नाही देऊ शकत ना. आणि जर तुम्ही पूर्ण वेळ जर त्यात देत नसाल आणि समजा काही ॲक्सिडेंट झालं, म्हणजे आता 2 दिवसापूर्वी जर माहिती असेल मार्केट पडलं तर जपानचं कॅरी ट्रेड. तर आता हे तुम्ही तुमचा कॉल अटेंड करणार की त्या जपानमध्ये काय होतंय किंवा इस्रायल आणि हमासचं काय चाललेलं आहे त्याच्याकडे लक्ष देणार. जर ते तुम्ही देऊ शकत असाल तर तुम्ही इक्विटीमध्ये पूर्ण वेळ करा. म्हणजे इट्स अ कंप्लीट बिझनेस फॉर यू. जर तुम्हाला तुमचं काम करायचं आहे, म्हणजे जसं मेट्रोमध्ये तुम्ही बसलात, तुम्हाला पुण्यातून पिंपरी चिंचवडला जायचं आहे, तुम्ही स्वतः लॅपटॉपवर तुमचं काम करू शकता, फोनवर बोलू शकता, निसर्ग सौंदर्य बघू शकता आणि युअर जर्नी विल स्टील कंटिन्यू. तर दॅट इज म्युच्युअल फंड्स. अशा पद्धतीने ह्या दोघांचे पण आहे ना प्लस आणि मायनस आहेत. ओके. म्युच्युअल फंडची सिस्टीम कशा वर्क होते? म्हणजे मी टाकतोय ₹500 टाकतोय, बट मला ट्रस्ट कसा आहे की हा इट इज इन राईट हँड. म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर नक्की कसं चालतं? म्युच्युअल म्हणजे नावातच आलंय. म्युच्युअल म्हणजे काय की सामायिक. तर सामायिक फंड किंवा एक आपण जे काय म्हणतो त्याला एक पैसे गोळा करतो त्याला दॅट इज म्युच्युअल फंड. तर आता बेसिकली काय होतं की जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की इक्विटीमध्ये तुमच्याकडे एक मोठं कॅपिटल असलं पाहिजे. एक 10-20 लाखाचं जर कॅपिटल आहे तुमच्याकडे देन यू कॅन स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन इक्विटीज. जर माझ्याकडे ₹5,000 आहेत आणि मी पूर्ण वेळ एक महिनाभर दिला इन्व्हेस्टिंगला आणि इवन इफ आय अर्न 100% रिटर्न्स, तरी मी 5,000वर ₹5,000 कमवणार आहे. मला ते वर्थ नाही आहे. मग इथे कन्सेप्ट आले की म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायचं. इन्व्हेस्टमेंट ते म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की एक AMCज असतात, म्हणजे म्युच्युअल फंडच्या कंपनी थोडक्यात. त्या कंपनीमध्ये आपण जाऊन पैसे तिथे त्या कंपनीच्या फंड मॅनेजरकडे देतो. माझ्याकडनं 5,000, तुमच्याकडनं 5,000 असे भारतातल्या सगळ्यांकडनं जे काही पैसे जमा होतात मे बी ₹500 करोड. तर हा जो 500 करोडचा फंड झालेला आहे, देन दॅट फंड मॅनेजर डिसाइड्स त्या म्युच्युअल फंडच्या ऑब्जेक्टिव्हप्रमाणे की ते कुठे इन्व्हेस्ट करायचे आहेत. आता मग तू डिसाईड करू शकतो की 4-5 कंपनीज आहेत या सेक्टरमधल्या, दुसऱ्या सेक्टरमधल्या 4-5 कंपनीज. अशा पद्धतीने तो त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता याच्यामध्ये काय आहे की त्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत. म्हणजे हे असं अनरेग्युलेटेड मार्केट नाही आहे की त्याला वाटलं की बाबा रिलायन्सने त्याला काय 2 पैसे जास्ती दिले आहेत एक्झॅक्टली. हां, हां. आणि की बाबा माझ्याकडे सगळं ते 500 कोटी आहे, तर तो तसं काही करू शकत नाही. त्याला कितीही जरी वाटलं की रिलायन्स ही चांगली कंपनी आहे किंवा त्याला काही त्यामध्ये पैसे मिळत असतील आहे, कोणी अप्रोच झालेलं असेल आहे किंवा कोणी ऑपरेटर त्याला अप्रोच झालेलं असेल की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कर, तर तसं करता येत नाही. त्याला त्यांच्या ऑब्जेक्टिव्हप्रमाणे पहिले एक बास्केट एक डिसाईड करायला लागते की कोणत्या कंपनीजमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करणार आहेत आणि त्यानंतर पण त्यांना जे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ते एका फ्रॅक्शनपेक्षा जास्ती कोणीही ते, म्हणजे आता इवन इफ मला वाटलं की रिलायन्समध्ये मला 50% इन्व्हेस्ट करायचं आहे, तर मी तसं करू शकत नाही. मी 5%, 10% जे काही ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केलेलं असेल तेवढंच मी त्यामध्ये करू शकतो. साधारण पहा 35 ते 40 कंपन्यांमध्ये जनरली इन्व्हेस्टमेंट असतात. काही याच्यामध्ये तर ते 50 किंवा 60 कंपन्यांमध्ये पण जातं. मग याचा फायदा आणि तोटा दोन्ही आहेत. म्हणजे आता एकतर बघायला गेलं तर डायव्हर्सिफिकेशन आहे. त्यामुळे उद्या समजा एखादी कंपनी त्यातली जर बंद पडली, तर माझा जो लॉस आहे तो 5% किंवा जी काही अमाऊंट असेल तेवढाच असणार त्या कंपनीचा. व्हेअरएज बाकीच्या ज्या 50 कंपनीज आहेत, दे आर ग्रोइंग अप. तर हा जो आहे डायव्हर्सिफिकेशनमुळे काय होतं की माझा लॉस जो आहे तो मिनिमाइज होतो आहे. पण ॲट द सेम टाईम की मी सगळीकडे हातपाय ठेवले असल्या कारणाने माझी ग्रोथ पण जी आहे ती लिमिटेड होते. बट दॅट इज ओके. म्हणजे जो लेमॅन 5% 60% FDमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे, त्याच्या दृष्टीने जर 12% त्याला जर का रिटर्न्स मिळत असेल तर दॅट इज ओके फॉर हिम. ओके. आता आपण AMC बद्दल बोलत होतो, तर मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत. म्हणजे ICICIचेच मला वाटते 15 ते 20 प्लॅन्स असतील. HDFCचे प्लॅन्स आहेत, निपॉनचे आहेत, खूप साऱ्या कंपन्यांचे खूप सारे प्लॅन्स आहेत, मोतीलाल ओसवालचे आहेत. मग नक्की आम्ही सिलेक्ट कसं करायचं की कोणत्या फंड सोबत आपण जायला पाहिजे किंवा हे स्ट्रक्चर कसं चालेल की मला कसं कळेल की मी कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे? ओके. आता पहा सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांचे ना
साधारण आता ह्या कॅटेगरीज डिफाईन केलेल्या आहेत ॲम्फीनी, की फॉर एक्झाम्पल आता म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जर आपण बघायला फक्त आता इक्विटी जरी आपण बघितलं तर इक्विटीमध्ये काय आहे की मार्केट कॅपिटलायझेशनप्रमाणे काही कॅटेगरीज तयार केल्या आहे, की जसं लार्ज कॅप फंड. लार्ज कॅप फंड काय करतं, तर फक्त पहिल्या 100 कंपन्या ज्या आहेत मार्केट कॅपिटलायझेशनप्रमाणे तेवढ्यामध्येच त्यामधल्या काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. दॅट इज लार्ज कॅप फंड. आता याचा फायदा आणि तोटा आहे. म्हणजे लार्ज कॅप कंपनीज लाईक रिलायन्स, HDFC बँक, इन्फोसिस, TCS ह्या सगळ्या कंपन्या मोठ्या आहेत. ह्या उद्या जर बंद पडायची वेळ आली त्याला गव्हर्नमेंट पण सपोर्ट करणार, त्यांना बंद नाही पडू देणार, किंवा दीज कंपनीज आर टू बिग टू फॉल. कारण एक जरी कंपनी गळाली तरी ते बाकीच्या सगळ्या अर्थव्यवस्थेला ते हादरे पोहोचणार आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये एक स्थैर्य असतं, एक स्टेडी ग्रोथ असते. त्या कंपन्यांचा जो बिझनेस आहे तो सेट आहे. म्हणजे रिलायन्स जी पेट्रोल रिफायनरी आहे त्यातनं जे पेट्रोल काढणार ते विकणारच आहे, त्याला मार्केट आहे, सगळ्या गोष्टी ज्या होत राहणार आहेत. पण याची जी ते ऑलरेडी इतके वाढलेले आहेत की त्याची जी ग्रोथ आहे ती पण लिमिटेड आहे. तुम्हाला दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे त्यामध्ये रिस्क कमी आहे तुमची आणि रिवॉर्ड पण थोडंसं कमी आहे. पुढे मिड कॅप आहेत. मिड कॅपमध्ये काय आहे, 101 पासून 250 पर्यंतच्या ज्या कंपनीज आहेत, दीज कंपनीज आर कॉल्ड ॲज मिड कॅप कंपनीज. ओके, त्याच्यामध्ये दीज आर द ग्रोईंग कंपनीज की ज्यांची लार्ज कॅप होण्याची कॅपॅसिटी आहे. पण ॲट द सेम टाईम त्यांना जर मोठा काही इश्यू आला, फंडामेंटल इश्यू आला, तर त्यात कंपनीज कॅन गो डाऊन ॲज वेल. फॉर एक्झाम्पल येस बँक वॉज गिविंग मल्टीप्लायर रिटर्न्स. सगळं मल्टीबॅगर स्टॉक होता. म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की बाबा येस बँकमध्ये पैसे म्हणजे शेअर 400वर गेलेला होता आणि त्यानंतर फंडामेंटल इश्यू झालेत, 400वरून 10 रुपयावर आला. आज मला वाटतं की तरी 24-25 रुपयावर तो ट्रेड करतो आहे. तर अशाच कंपन्या ज्या आहेत की ज्या मोठ्या होण्याची कॅपॅसिटी आहे, पण त्यामध्ये काहीतरी इश्यू जर आला तर दे कॅन कम डाऊन ॲज वेल. तर दीज आर कॉल्ड ॲज मिड कॅप फंड्स. तर ज्यांचा रिस्क ॲपेटाईट थोडासा जास्ती चांगला आहे, की जे हू कॅन टेक केअर ऑफ दी व्हॉलेटिलिटी, ते मिड कॅपमध्ये करू शकतात. त्याच्या पुढे जे आहे त्या स्मॉल कॅप, म्हणजे 250च्या पुढे बेसिकली सगळ्या स्मॉल कॅप म्हणून डिफाईन केल्या आहेत. पण त्यामध्ये पण मग बऱ्याच जणांनी केले की स्मॉल कॅप आणि नंतर पुढे मायक्रो कॅप. तर मायक्रो कॅप कंपनीज म्हणजे अगदीच छोट्या कंपनीज आहेत की ज्या अगदी चालू झालेल्या आहेत आणि नेसेंट स्टेजला आहेत, की विच कॅन ग्रो अप टू लार्ज कॅप कंपनी इन अ फ्युचर. पण माहिती नाही, फ्युचर नाही. म्हणजे आता जर थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर चिता जो आहे, चित्याचे 5 जर मुलं असतील ना त्यातलं शेवटी एकच मोठं होतं, 4 जणांची डेथ होते. दिस इज द रिस्क यू कॅन रिलेटेड विथ द स्मॉल कॅप अँड मायक्रो कॅप कंपनीज. की होणार आहे एक त्यातला एक कोणतरी मोठा होणार आहे, पण कोणता होणार आहे माहिती नाही. तर ती जर रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असेल तर देन यू कॅन ऑल्सो इन्व्हेस्ट इन टू स्मॉल कॅप और मायक्रो कॅप कंपनीज. यांचे रिटर्न्स रिस्क जास्ती असली पण रिटर्न्स पण खूप जास्त असतात, म्हणजे फिनॉमिनल रिटर्न्स. काही स्मॉल कॅप कंपनीज इज डिलिव्हर्ड अराउंड 100% रिटर्न इन लास्ट 1 year. जर तुम्ही बघाल आता क्वांट स्मॉल कॅप फंड, त्याचे जवळपास 100% रिटर्न्स आहेत. म्हणजे एवढे रिटर्न्स जे आहे ते इतर कोणती फंड देत नाही आहे. आता हे झालं आपलं काय मार्केट कॅपिटलायझेशनच्या प्रमाणे. आता कोणाकोणाला असं वाटतं की बाबा मी फक्त लार्ज कॅप, फक्त मिड कॅप किंवा फक्त स्मॉल कॅपमध्ये करण्यापेक्षा मला या सगळ्यांचा फ्लेवर हवा आहे, सगळ्यांमध्ये माझं इन्व्हेस्टमेंट असलं पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये एम्फी हॅज क्रिएटेड 2 more फंड्स. वन इज फ्लेक्झी कॅप फंड. फ्लेक्झी कॅप फंडमध्ये काय होतं की फंड मॅनेजर कॅन डिसाईड या 3 पैकी कोणत्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि किती इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर दॅट फ्लेक्झिबिलिटी इज विथ दी फंड मॅनेजर. त्याला वाटलं की बाबा लार्ज कॅप चालणार आहे तर देन ही कॅन इन्व्हेस्ट मेजर चंक इन टू लार्ज कॅप. त्याला वाटलं की आता लार्ज कॅपची जी काही रन आहे ते झालेलं आहे, आता तो मिड कॅप चालू होणार किंवा स्मॉल कॅपमध्ये असेल, तर त्यावेळेला तो काय करतो, तिथनं ते पैसे काढतो आणि स्मॉल कॅप किंवा मिड कॅपमध्ये इन्व्हेस्ट करतो. अशा पद्धतीने जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती फंड मॅनेजरकडे आहे. आता काही वेळेला असं वाटतं की फंड मॅनेजर कॅन ऑल्सो मेक मिस्टेक्स. त्याची जी काही डिसिजन आहे ते जर समजा चुकलं, त्यांनी लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट केलं तर आणि स्मॉल कॅपचा रन आला तर काय, मल्टी कॅप एक ऑप्शन आहे. मल्टी कॅपमध्ये जे काही 100 रुपये आहेत त्यातले 3ही फंडमध्ये त्याला कमीत कमी 25 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. ओके,
आणि उरलेले 25 रुपये जो आहे ही कॅन टेक अ कॉल की त्यातले कुठे किती इन्व्हेस्ट करायचे, म्हणजे तो लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये किंवा कोणत्या एका फंडामध्ये ते इन्व्हेस्ट करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने आपलं लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप आणि मल्टी कॅप हे जे आहेत हे मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे इन्व्हेस्टमेंटचे फंड्स आहेत. आता कधी कधी असं होतं की सेक्टर फंड्स पण असतात. सेक्टर फंड्स म्हणजे की तुम्हाला जर असं वाटतं असेल की बाबा बँकिंग फंड जे आहे, बँकिंग इंडस्ट्री आहे जी दॅट विल बी हॅव्हिंग अ बूम इन द नियर फ्युचर, किंवा आता जसं मोदींनी मेक इन इंडिया चालू केलं, तर मग बऱ्याच जणांचं असं ओपिनियन आहे की मार्केटिंग मॅन्युफॅक्चरिंग जे आहे दॅट विल टेक अ बूम. किंवा कधी कधी असं होतं की बाबा रिअल इस्टेट वाढत आहेत, मग मला रिअल इस्टेटमधल्याच शेअर्समध्येच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर मग अशासाठी मग सेक्टर फंड्स असतात. आता जर तुम्ही बघत असाल तर आता बऱ्याच कंपन्यांचे एन एफ ओ जे येत आहेत ते जनरली सेक्टर फंडवर येतात. म्हणजे आता डिफेन्सवर आलं की आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक आहे विजन आहे की 2029 पर्यंत $5 बिलियन एक्सपोर्ट डिफेन्समधनं एक्सपोर्ट करायचं आहे. मग त्याच्यासाठी ज्या कंपनीज आहेत त्या काही नवीन कंपनी तर काही येणार नाही आहेत. ज्या कंपनीज आहेत त्यांचंच अर्निंग त्यांना वाढवायला लागेल किंवा त्यांच्याचकडनं म्हणजे जसं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे किंवा भारत डायनॅमिक्स आहे जे मिसाईल्स तयार करतात, किंवा माझगाव डॉक आहे. तर ह्या सगळ्या कंपनीज आहेत की ज्या कंपन्याच एक्सपोर्ट करू शकणार आहेत. तर उद्या कोणतीतरी एक नवीन कंपनी मी आणून ती काही लगेच तयार होऊन त्यातनं एक्सपोर्ट होणार नाही आहे. तर मग डिफेन्स सेक्टर फंड काय करतो की अशा ज्या कंपन्या आहेत की ज्या डिफेन्समध्ये आहेत किंवा डिफेन्सला पुरवणाऱ्या वस्तू आहेत अशामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करणार. दिस इज सेक्टर फंड. मग आता सेक्टर फंड जर तुम्ही बघायला गेलं तर फार्मा सेक्टरसाठी एक फंड आहे, बँकिंग फंड आहे, डिफेन्स जसं सांगितलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया त्याच्यासाठी तर, किंवा सर्व्हिस ओरिएंटेड ज्या फक्त सर्व्हिसमध्ये असलेल्या कंपनीज आहेत लाईक आय टी, तर त्या सर्व कंपन्यांसाठी फंड आहे. तर दीज आर कॉल्ड ॲज सेक्टर फंड्स. याच्या पुढे आणखी एक होतं की सेक्टर फंडमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर तुमचे रिस्क आणि रिवॉर्ड हे अगेन इट इज ऑन अ हायर साईड. रिस्क जास्ती असते जर ते सेक्टर चाललं नाही काही कारणाने, तर देन यू कॅन एंड अप विथ लॉसेस किंवा मिनिमल प्रॉफिट. पण जर ते सेक्टर चाललं तर बिकॉज यू आर ड्रायव्हिंग द राईट कार यू विल रीच युअर डेस्टिनेशन ॲट द अर्ली स्टेज. तर रिस्क रिवॉर्ड जे आहे ते हायर साईडला असतं. याच्यामध्ये मग परत एक नवीन एक कन्सेप्ट आहे थीमॅटिक फंड्स. थीमॅटिक फंडमध्ये काय होतं की एक थीम कंपनी डिसाईड करते. आता जसं प्रधानमंत्री आवास योजना होती, ज्यामध्ये गव्हर्नमेंटने हे केलं की 2 कोटी आम्ही घर बांधणार. आता काय आहे की 2 कोटी जर घर बांधायचे असेल तर त्याला सिमेंट लागणार, वाळू लागणार, स्टील लागणार, पेंट लागणार, काय म्हणतात त्याला, दार खिडक्यांसाठी जे काय असेल प्लायवूड लागणार. तर आता हे एका सेक्टरमध्ये कोणत्याच येत नाहीत. बरोबर. परत त्यामध्ये काही बँकिंग पण असणार आहेत, कारण काय लोन पण बँककडनं लोन पण घ्यायचं. तर हे सेक्टर कुठेच नाही आहे याच्यामध्ये. पण एक थीम आहे की घराला जी काही काही वस्तू लागणार त्या सगळ्या कंपन्या त्यामध्ये चांगलं करणार आहेत. तर त्यामुळे मग काय होतं की असे जे थेमॅटिक फंड्स आहेत जे फक्त अशा पद्धतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात की ज्या कंपन्या त्या थीममध्ये चालणार आहेत. मग मी अल्ट्राटेक सिमेंट, कारण 50% मार्केट शेअर सिमेंटचा अल्ट्राटेककडे आहे, तर मग मी सिमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. पेंट्समध्ये माझ्याकडे एशियन पेंट्स आहे, एशियन पेंटमध्ये इन्व्हेस्ट करणार. तर अशा पद्धतीने ते इन्व्हेस्टमेंट होतं त्यामध्ये. तर दिस इज कॉल्ड ॲज थीमॅटिक फंड्स. आणि मग याच्या व्यतिरिक्त पण मग बाकीचे काही फंड्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला हायब्रिड फंड्स म्हणू शकता तुम्ही. हायब्रिड फंडमध्ये काय होतं की तुमचं डेट आणि इक्विटी याचं कॉम्बिनेशन करून तो फंड असतो. म्हणजे दॅट प्रोव्हाइड्स यू दी स्टेबिलिटी बिकॉज ऑफ द डेट अँड द ग्रोथ ड्यू टू इक्विटी पार्टिसिपेशन. मग याच्या पुढे पण एक आहे की बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड काय करतो की जसं म्हणजे मार्केट आहे हे तुम्ही एका तराजूसारखं धरून चला की याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ॲसेट क्लासेस आहेत, तर एक जर ॲसेट क्लास वरती जात असेल तर दुसरी खाली येते, किंवा जर पहिली जर खाली जात असेल तर दुसरी वरती जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इंटरेस्ट रेट वाढलेत तर तुमचं शेअर मार्केटला हिट बसतो. बरोबर. पैसा काय होतो शेअर मार्केटमधून निघतो आणि बॉन्ड्स आणि FDsकडे जातो. त्यावेळेला काय होतं की शेअर मार्केट खाली येतं आहे आणि तुमचं इंटरेस्ट रेट वाढत आहेत.
जर माझ्याकडे दोन्ही आहेत तर एक जरी खाली जातं तर दुसरं वरती होतं, त्याला कॉम्पन्सेट करतात. दॅट इज द काय म्हणतात थिंकिंग बिहाइंड दी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. आता बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये काय करतात ते जनरली 3 गोष्टी त्यामध्ये सिलेक्ट केलेल्या असतात. एक असतं डेट, इक्विटी, तिसरं असतं कमोडिटी. म्हणजे कमोडिटीमध्ये जनरली गोल्ड किंवा सिल्वरचं असतं. तर तुम्ही जर 3 बघितलं तर या तिघांपैकी कोणतं तरी एक ज्यावेळेला खाली जातं त्यावेळेला दुसरं कोणतं तरी वरती आलेलं असतं. कारण पैसे जे आहे ते इट्स अ क्लोज काय म्हणतात त्याला सिस्टीम. तर ते पैसे काय कुठे कोणी बिशाण्यात घालून ठेवणार नाही. कुठेतरी तो इन्व्हेस्ट करणार. म्हणजे जर त्यांनी इक्विटीमधनं काढले तर तो गोल्डमध्ये टाकणार. गोल्डमधनं जर त्याला रिटर्न मिळत नाही तर तो इकडून उचलेल, एफ-डी करेल किंवा परत इक्विटीमध्ये टाकेल. तर बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड ही पण एक कॅटेगरी आहे. त्यानंतर एक मल्टी ॲसेट फंड पण एक आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त अजून एक चौथी ॲसेट क्लास आहे जी आहे करन्सी. भारतामध्ये एवढी पॉप्युलर नाही आहे कारण बरेचसे रेग्युलेशन्स आहेत. म्हणजे आपण डॉलरला स्ट्रॉंग न होऊ देण्यासाठी म्हणून काय होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काही रिस्ट्रिक्शन्स लावतात की तुम्ही बाहेर जे काही डॉलर्स जी कॅनॉट परचेस बियॉन्ड द सर्टन लिमिट इंटू डॉलर टर्म. तर काही काही जण जे आहे ते इन्व्हेस्टमेंट डॉलर्स किंवा बाकीच्या करन्सीजमध्ये करतात. म्हणजे फिजिकल करन्सी ॲज वेल एज क्रिप्टो करन्सीज किंवा व्हर्च्युअल करन्सीजमध्ये पण होतात. तर हे जे आहेत हे वेगवेगळे ॲसेट क्लासेस आहेत, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होऊ शकतं. तर अशा पद्धतीने साधारण हे फंड्स असतात. आता तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे त्याच्यासाठी पहिले तुम्हाला तुमचं गोल ठरवायला लागेल. एक्झॅक्टली माझा तोच प्रश्न असणार होता आता, की एवढे सगळे वेगवेगळे फंड्स आहेत, तर मी कशासाठी योग्य आहे किंवा माझी रिस्क कॅटेगरी काय आहे ह्याचं मी अनालिसिस कसं करणार, की मी कशासोबत जायला पाहिजे. बरोबर. तर बेसिकली गोल जे आहे ठरवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही घरातनं निघालात तर पहिले तुम्हाला गाडी काढायच्या आधी हे ठरवावं लागेल की तुम्हाला जायचं कुठे आहे. जर तुम्हाला इथून पेठेत जायचं आहे तर तुमच्यासाठी टू व्हीलर चांगली आहे. तुम्हाला इथून मुंबईला जायचं आहे तर तुम्ही कार काढणं किंवा बसने जाणं गरजेचं आहे. ते म्हणजे सोपं पडेल आहे तुम्हाला. पण जर तुम्हाला दिल्लीला जायचं असेल तर तुम्ही टू व्हीलर कार जाण्यापेक्षा मग तुम्ही काय कराल की मग फ्लाईट बघेल मी किंवा नाहीतर मग एखाद्या ट्रेनचं जर रिझर्वेशन असेल तर ते. तर तुमचं पहिले गोल डिसाईड होणं आहे. त्यानंतर मग आपण हे सगळे जे फंड्स आहेत दीज आर ऑल द मीन्स ऑफ अचिव्हिंग दॅट गोल. की जे काही फंड्स आहेत त्याच्यामुळे तुमचा तो गोल तुम्हाला अचीव्ह करायचा आहे. तर पहिले गोल जे आहे ते पहिले तुमचे डिसाईड व्हायला पाहिजे. तर जनरली डिसाईड होतं काय की बरेच जण माझ्याकडे येतात म्हणतात अरे मला ना 2000ची SIP चालू करायची आहे. मी विचारतो कशासाठी करायची आहे? नाही काही नाही असं सहज करायची आहे म्हणे. तर ती सहज करायची आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे त्याला ते जर कळलंच नाही की ते मी काय करणार काय त्याचं पैशाचं, तर तो कुठे इन्व्हेस्ट करणार हे त्याला माहीत नसतं आणि किती वेळ करणार ते पण माहीत नसतं. वी कॅनॉट टेक एनी कॉल्स. तर तुमचं गोल डिसिजन होण्यासाठी तुम्हाला कुठे पैशांची फ्युचरमध्ये आवश्यकता असणार आहे ते पहिले तुम्हाला लागेल. तर जसं एक बॅचलर आहे तर बॅचलरला लायबिलिटीज ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम काही नसतात, फार नसतात. तर तो त्याच्या लग्नाच्या दृष्टीने जर त्याला ते स्वतःच फायनान्स करायचं असेल तर लग्नाच्यासाठी तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याला कार घ्यायची असेल, कारसाठी तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याला घर घ्यायचं असेल, त्या घराच्यासाठी काही कॉर्पस तयार करायचं असेल त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट होऊ शकतं. त्याच्या लग्न झाल्यानंतर जर त्याला मुलं बाळ असेल तर त्यांच्या हायर एज्युकेशन म्हणजे साधारण 12वी नंतर त्याला हायर एज्युकेशनला त्याला कुठेतरी पाठवायचं असेल आहे तर त्याच्यासाठी म्हणून त्याचं इन्व्हेस्टमेंट असू शकतं. किंवा रिटायरमेंट फंड्स एक तयार करू शकतो. कारण आता आधी सगळ्यांना पेन्शन असायची, सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये असायचे. आता गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये पण आता पेन्शन ही आता हद्दपार होत चाललेली आहे. त्यामुळे आणि तुमचे खर्च जे आहेत ते वाढत चालले आहेत. एकतर पेन्शन नाही आहे, खर्च वाढत आहेत. दुसरी गोष्ट तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी पण वाढते. म्हणजे पहिली जी 60 आणि 65 एक्सपेक्टन्सी होती ती आता 71 वर आलेली आहे आणि गोइंग फॉरवर्ड ही 71 वरनं 80 पर्यंतच पण जाणार. तुमच्याकडे इन्कम काहीच नाही आहे त्यावेळेला आणि तुमचे एक्सपेन्सेस जास्ती असणार आहेत. त्यामुळे रिटायरमेंट फंड हा पण एक मोठा क्रायटेरिया असायला पाहिजे की ज्याच्यासाठी तुम्ही आता पैसे आतापासूनच इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. लेट्स डिस्कस की आपण एक गोलवरती डिस्कशन करू की SIP कशी ठरली पाहिजे. आता मी रिटायरमेंट प्लॅनिंग जर करतोय तर रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी मी SIPचे कसं अनालिसिस केलं पाहिजे, काय रिटायरमेंट प्लॅनिंग राहिली पाहिजे माझी किंवा त्याच्यासाठी मला SIP किती लागणार आहे ह्याचं मी कॅल्क्युलेशन कसं करू. आता रिटायरमेंट प्लॅनिंग आता समजा फॉर एक्झाम्पल एक 30 वर्षाचा एक जण आहे.
त्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं, त्यांनी रिटायर्ड कितव्या वर्षी व्हायचं आहे ते पण त्यांनी पहिले डिसाईड करायला पाहिजे. बरेच जण असं होतं की 60 वर्षापर्यंत मी काम करणार आहे, त्यानंतर मी रिटायरमेंट घेणार. पण आता एक नवीन ट्रेंड आला की रिटायर अर्ली आणि एन्जॉय युअर लाईफ. म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की बाबा आता मला एवढं काही 60 वर्षापर्यंत काम काय करून काय करणार काय मी? मला 45व्या वर्षीच रिटायरमेंट घ्यायची आहे. तर हा जो स्पॅन आहे त्याच्याकडे किती वर्ष आहेत रिटायरमेंटला ते त्यांनी पहिले त्याला एक डिसाईड करायला लागेल. दुसरी गोष्ट आहे की त्याची आता ॲव्हरेज मंथली कॉस्ट काय आहे ती आपल्याला पहिले बघायला लागेल. जर माझी मंथली कॉस्ट से ₹50,000 आहे, तर मला 15 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर ज्यावेळेला मी रिटायरमेंट घेणार, टू मेंटेन सेम लाईफस्टाईल मला किती पैसे त्यावेळेला लागणार आहेत, हे पण तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायला लागेल. त्यासाठी तुम्हाला इन्फ्लेशन काय आहे ते एक ॲझम्पशन घ्यायला लागेल की बाबा 5%, 6% काय इन्फ्लेशन असेल, त्याप्रमाणे आपल्याला फ्युचर कॉस्ट जी आहे आताची आपली लाईफस्टाईलची ती काढायला लागेल. आणि नंतर त्या कॉस्टसाठी तुम्हाला किती कॉर्पस असला पाहिजे, ह्या सगळ्या गणितांमधनं आपल्याला एक अमाऊंट ठरवायला लागेल की 2 कोटी 5 कोटी जे काही असेल आहे, तेवढी तुम्हाला जी काही अमाऊंट आहे ती पहिले डिसाईड करायला लागेल की मला 15 इयर डाऊन द लेन 20 वर्षानंतर इतकी अमाऊंट पाहिजे. आणि नंतर मग आपण त्याला ते रिव्हर्स कॅल्क्युलेट करणार की 2 कोटी जर मला 20 वर्षानंतर हवे असेल तर मला आत्ता किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता पुण्यामध्ये जो ऑन अन ॲव्हरेज माणूस आहे त्याची एक 30 वय असलेला माणूस जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, ज्याचं मंथली ॲव्हरेज कॉस्ट ही 1 लाखापर्यंत जाते आणि सपोज त्याने डिसाईड केलं की त्याला 60मध्ये रिटायर व्हायचं आहे, तर त्याची कॉस्ट तुमच्या हिशोबाने किती राहील आणि त्याला आज त्याच्यासाठी SIP किती लागेल? ओके, आता 1 लाख रुपये हे त्याची काही मंथली आता एक्सपेन्सेस आहे. राईट. 1 लाख रुपये मंथली एक्सपेन्सेस आहेत आणि आपण जर 6% हे पकडलं आहे, आपण इन्फ्लेशन पकडलं तर 12, 24 साधारण त्याला 24 वर्षाचं जर आपण हे केलं की 24 वर्षानंतर तो रिटायरमेंट घेतोय 54-55 वर्षी, तर त्याला त्यावेळेला साधारण 4 लाख रुपये त्याचं जे आहे ती मंथली कॉस्ट असणार आहे त्यावेळेला. आपण हे 6%नी फक्त इन्फ्लेशन घेतलं आहे. 1 लाखाच्या ऐवजी त्याला आता तिथे 4 लाख रुपये त्याला मंथली त्याला मिळत राहिले पाहिजे आणि ते दॅट शुड गो ऑन इन्क्रीजिंग. कारण आता 55व्या वर्षी आपण ते 70व्या वर्षी ते नसणार आहे, त्याच्यापेक्षा जास्तीच असणार आहे. तर साधारण 4 लाख रुपये जर त्याला 55व्या वर्षी लागायचे असतील, म्हणजे वर्षाचे 12×48 साधारण एक 50 लाख रुपये त्याचं इयरली एक्सपेन्सेस असणार आहे. 50 लाखाला तुम्ही जर 3 साधारण तुम्हाला 7 कोटी वगैरे जे आहे ते तुम्हाला कॉर्पस तुमचं तयार असलं पाहिजे त्यावेळेला. त्याच्यासाठी मला SIP आज प्लॅन आज प्लॅन करायला लागेल आणि मग त्याप्रमाणे तुमची जी काही डेडिकेटेड इन्व्हेस्टमेंट तुमचं चालू ठेवायला लागेल. मी पण आता यामध्ये पण एक आहे की जरी ही 7 कोटी ही मोठी अमाऊंट वाटत असली ना, तरी SIP किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये ना, म्हणजे न्यूटननी जसं सांगितलं की 8 वंडर ऑफ द वर्ल्ड, म्हणजे कंपाऊंडिंग जे आहे दॅट इज ही सेज की कंपाऊंडिंग इज द 8 वंडर ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जे काही 7 आश्चर्य आहे त्याचं 8वं आश्चर्य आहे की कंपाऊंडिंग. म्हणजे कंपाऊंडिंग जर तुम्ही बघायला गेलात की फॉर एक्झाम्पल मी एक 10,000ची SIP चालू केली. आता 10,000ची SIP मी 12% रिटर्न जर ॲझ्युम केले तर मला एक 10 वर्षामध्ये 1,20,000 इंटू 10 12 लाख रुपये मी इन्व्हेस्ट करतोय, पण मला साधारण 22 लाख रुपयाचं कॉर्पस तयार होईल 12%नी. पण ते जर मी 20 वर्ष ठेवलं तर ते साधारण 1 कोटीच्या जवळपास पोहोचतं. म्हणजे 22 लाखावरनं ते 1 कोटीला पोहोचायला त्याला फक्त 10 वर्ष लागतात. पण पहिले जे 22 लाख यायला त्याला जे 10 वर्ष लागले, पुढच्या 10 वर्षामध्ये 4 पट झालेले आहेत, 4 पटपेक्षा पण जास्ती झालेले आहेत. तर तुमची जितका तुम्ही स्पॅन मोठा ठेवाल तो म्हणजे जसं A = P+1+R/100⁻n, तो जो n आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणजे नंबर ऑफ इयर्स तुम्ही जेवढे वाढवाल तेवढे तुमच्या रिटर्न्सवरच रिटर्न्स तुम्हाला जनरेट होत राहतं. चक्रवाढ व्याज, की जे काही तुमचं व्याज आलेलं आहे त्या व्याजावर पण तुम्हाला व्याज मिळत जातं. तर त्यामुळे जरी तुम्हाला वाटलं की 7 कोटी ही नॉन अचिवेबल आहे की आता या क्षणाला नाही आहे, पण एक छोटी जरी अमाऊंट तुम्ही चालू केली आणि ती थोडी वाढवत नेलीत, यू कॅन सेफली अचीव 7 करोड रुपीज ॲट द एंड ऑफ 25 इयर्स. व्हॉट इज राईट एज टू स्टार्ट SIP किंवा इन्व्हेस्टमेंट? आपण SIP बद्दलच नको बोलायला, कारण काय होतं एक 20, 22, 24 पर्यंत माणूस शिकत असतो
आणि 24 ते 30-35 असं एज येतं की जिथे माणूस इन्व्हेस्टमेंटकडे पाहत नाही, असं माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे. हम्म, हम्म, हम्म. तो फिरतोय, तो लाईफ एन्जॉय करतोय, केलंच पाहिजे ते. तो वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतोय, तो नवीन नवीन गोष्टी ट्राय करतोय, बट तिकडे कुठे इन्व्हेस्टमेंट पर्पजनी काही होत नाही. हम्म. किंवा काही जे ऑलरेडी फायनान्शियल बर्डन्स असतात, किंवा घर घ्यायचंय, कार घ्यायची, जे फॅन्सी गोष्टी आहेत त्याच्याकडे जास्त पळतो रादर बरोबर. दॅन गोइंग विथ इन्व्हेस्टमेंट. तर मग आणि मग एक 35-40 मध्ये जेव्हा त्यांचे मुलं 5वी-7वीत जातात आणि त्याला दिसतं की अरे आता 12वी झाल्यानंतर मुलांना खर्च होईल, हम्म, तेव्हा मग तो कुठेतरी इन्व्हेस्टमेंटसाठी, सेव्हिंगसाठी ट्राय करतो. हम्म, हम्म, हम्म. तर इज इट राईट की काय इन्व्हेस्टमेंटची राईट एज काय? आता जे काही एशियन कंट्रीज आहेत तिथे सेविंग जे आहे त्याला फार महत्त्व दिलं गेलं. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल की लहान मुलगा झाला, त्याच्या घरी कोणी आलं की त्याला ना एक थोडंसं भात का काहीतरी, की बाबा 10 रुपये 20 रुपये असे काहीतरी द्यायचं. तर बऱ्याच जणांकडे काय की पिगी बँक आणून ठेवलेली असायची, की बाबा तुझे जे पैसे आहेत तू तिथे आणून त्यात भर. म्हणजे सेविंग जे आहे हे बाळकडू त्याला लहानपणापासून आपल्याकडे, म्हणजे एशियन कंट्रीज आहेत तिथे लहानपणापासून दिलेलं आहे की तू सेव्हिंग करण्याचं महत्त्व जे आहे त्यावेळेपासून त्याच्या मनावर बिंबवलेलं असतं. पण सेव्हिंग तुमच्याकडे ज्या वेळेला पण सरप्लस मनी आहे त्याला तुम्ही एक 25-30% तर सेव्हिंग करायला सुरुवात करायला पाहिजे. मे बी 5 इयर्स डाऊन द लाईन, 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर, कितीही असू दे, पण सेव्हिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता काय झालं आहे की वेस्टर्न कल्चरचा प्रभाव पडला आहे. बरेच जण होतं काय की तिकडची जी आहे ती दॅट इज आपली जशी सेव्हिंग इकॉनॉमी आहे तशी तिकडे क्रेडिट इकॉनॉमी आहे. त्यांचा थॉट प्रोसेस अशी आहे की खर्च घ्या, कर्ज काढा, खर्च करा आणि मरा. जगलो तर पैसे परत देणार, नाही तर ती बँक बघेल आणि नंतर काय व्हायचं त्या बँकेचं होईल. तर तो एक इन्फ्लुएन्स मात्र येत राहिला आहे. मग त्यामुळे मग बऱ्याचशा गोष्टी आपण चैनीच्या गोष्टी घ्यायला लागल्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा पगार जरी कमी असला तरी मी काय करतो, ॲपलचा फोन घेतो. 1 लाख 1.5 लाख रुपयाचा फोन घेतो आणि मग त्याची EMI भरत बसतो. ते करण्यापेक्षा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि नंतर मग ज्यावेळेला कॉर्पस वाढला त्यावेळेला यू कॅन डेफिनेटली परचेस ॲपल फोन. तर इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही ज्या वेळेला पण तुमच्याकडे सरप्लस मनी आहे तेव्हापासून तुम्ही सुरुवात केलेली बरी. ओके. आता SIP आणि म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे की SIP म्हणजेच म्युच्युअल फंड? आमच्यासाठी तर SIP म्हणजेच म्युच्युअल फंड आहे. बऱ्याच जणांना तो कन्फ्युजन आहे की बाबा मला SIP करायची आहे म्हणतो. मग मी त्यांना सांगतो की म्युच्युअल फंडमध्ये असे असे आहेत. नाही नाही, मला म्युच्युअल फंड नाही, मला SIPच करायची आहे. तर बेसिकली म्युच्युअल फंडमध्ये 2 पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केल्या जाऊ शकतं. एक आहे SIP, SIPचं लॉंग फॉर्म सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, आणि दुसरं आहे लमसम इन्व्हेस्टमेंट. तर माझ्याकडे समजा काही अमाऊंट आहे, 5,000 10,000 रुपये आहे की जे मला आता इन्व्हेस्ट करायचे आहे. तर ती की मी लमसम म्हणून इन्व्हेस्टमेंट करणार की आज मी टाकलेत आणि स्टॉप झालं आहे माझं. पण जर मला ती माझ्याकडे एक रेग्युलर इन्कम येत आहे, माझी सॅलरी आहे किंवा मला काहीतरी एक कुठून रेंटल इन्कम येते किंवा आणखी कुठेतरी एक रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम आहे, ज्यातनं मला काही पार्ट जो आहे तो म्युच्युअल फंडमध्ये टाकायचा आहे, तर देन आय कॅन गो विथ SIP. तर SIPमध्ये होतं काय की मी कंपनीला सांगतो की दर महिन्याला माझ्या या एका तारखेला, 1 तारखेला, 10 तारखेला, जी काही तारीख असेल त्या तारखेला तुम्ही एवढे अमाऊंट माझी इन्व्हेस्ट करा. मग त्याप्रमाणे काय होतं की जी AMC आहे ती तुमच्याकडे एक फॉर्मवर मॅन्डेट वगैरे भरून घेतं आणि दर महिन्याच्या त्या तारखेला तुमच्या अकाउंटमधून तेवढे पैसे तिथे जाऊन इन्व्हेस्ट होत राहतात. तर SIP ही बेसिकली एक मीन्स ऑफ इन्व्हेस्टिंग इंटू म्युच्युअल फंड्स. ते काही वेगळं काही नाही आहे, फक्त ते एक पद्धत आहे इन्व्हेस्ट करायची. आता आणखीन एक आहे की SIP मध्ये रिस्क असते का? कारण काय होतं, माझ्याकडे भरपूर सॅलरी क्लायंट आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं की SIP आहे म्हणजे 100%, 12%, 50% रिटर्न आहेतच. इज इट सो? SIP मध्ये रिटर्न्स असे गॅरंटीड कुठेच नाही आहेत. म्हणजे जरी एक ॲव्हरेज रिटर्न तुम्हाला 12% 15% दिसत असले तरी गॅरंटीड रिटर्न्स असं कोणीच तुम्हाला ॲश्युअर करू शकत नाही की एवढे मिळणारच आहेत. म्हणजे तेवढे मिळणार असेल तर FDमध्ये कशाला जातील लोक? FDमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा इथेच करतील ना. तर रिटर्न्स तुम्हाला गॅरंटीड नाही आहेत. पण SIPचा फायदा असा होतो की एकतर ती जी तुमची अमाऊंट आहे ती तुम्ही प्रत्येक महिन्याच्या एका सायकलला तुम्ही ती इन्व्हेस्ट करत जातात. म्हणजे वेदर मार्केट इज अप ऑर डाऊन, यू आर स्टील इन्व्हेस्टिंग. त्यामुळे तुमचं जे व्होलॅटिलिटी आहे मार्केटची, की जे वरती चाललं आहे खाली येते, तर वरती ज्या वेळेला असतं त्यावेळेला तुमची फंड व्हॅल्यू वाढलेली असते.
ज्यावेळेला खाली जाते मार्केट त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला इन्व्हेस्ट करता त्यावेळेला तुम्हाला जास्तीचे युनिट्स मिळतात, त्यामुळे तुमचे नंबर ऑफ युनिट्स वाढलेले असतात. असं करत एक ॲव्हरेज आउट होतं. त्यामुळे लाँग टर्ममध्ये जर तुम्ही SIP असाल तर तुमची मार्केट व्हॉलिटिलिटी त्यांना पूर्णपणे बाद झालेली असते. ओके. लॉंग टर्मसाठीच SIP करायला हवी की शॉर्ट टर्मसाठी SIP योग्य आहे? SIP जर तुम्ही बघताय तर तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे ना. इन्व्हेस्टमेंट तुम्हाला हे लाँग टर्मसाठी म्हणजे देर आर टू थिंग्स. एक आहे सेव्हिंग आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट. तर जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर तुमचं होरायझन जास्ती पाहिजे. हां, तुम्हाला सेव्हिंग्ससाठी काय, माझ्याकडे काही समजा 5 लाख रुपये पडले आहेत, मला 2 महिन्याची आवश्यकता नाही आहे, तर मग मी सेव्हिंग फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. म्युच्युअल फंडमधलंच सेव्हिंग फंड्स आहेत की ज्यामध्ये तुमचं डाऊनफॉल काही नाही आहे, तुम्हाला प्रोटेक्टेड आहे डाऊनफॉल. म्हणजे अशा मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात की जिथे व्हॉलेटिलिटीचं काही डिफरन्स राहणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रेजरी बॉन्ड्स आहेत किंवा बँकेच्या जे काय हे बॉन्ड्स आहेत अशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं असतं. तर तिथे पण तुम्ही करू शकता. म्हणजे आता बरेच जण जे आहेत म्युच्युअल फंडमध्ये विकेंड पार्किंग म्हणून एक प्रकार आहे. तर विकेंड पार्किंगमध्ये होतं काय की बऱ्याचशा मोठ्या कंपनीज ज्या असतात त्यांच्याकडे समजा सोमवारी मला सॅलरी द्यायची आहे, तर माझ्या अकाउंटला पैसे 1 कोटी 2 कोटी येऊन पडलेले आहेत. पण मला आता ते शुक्रवारी जरी माझ्या अकाउंटला असले पैसे तरी मला शनिवारी आणि रविवारी काहीच त्याचा उपयोग नाही आहे. सोमवारी मला सॅलरी द्यायची आहे, तर त्यामुळे मी आज तर काही माझ्याकडे आहे म्हणून देणार नाही आहे ना. तर अशा वेळेला तुम्ही ते पैसे जे आहेत ते पार्क करू शकता. ओव्हरनाईट फंड्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही शुक्रवारी जे आहे ते पैसे पार्क करणार, शनिवार रविवारी ही त्या फंडमध्ये पैसे राहतील, सोमवारी तुमच्या अकाउंटला ते पैसे येतील आणि त्याच्यावर काही अमाऊंटचं इंटरेस्ट पण जो जमा झालेला असेल तो पण तुमच्या अकाउंटला येणार. तर असं जर तुम्ही बघितलं साधारण 1 कोटी, आता जर बँकेचं आपण टोटल बघितलं तर 150च्या जवळपास 165 365 दिवसापैकी साधारण 160-165 दिवस जे आहेत बँक हॉलिडेज असतात. तर यात जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तरी साधारण तुम्हाला 1 कोटीच्या अगेन्स्टमध्ये साधारण 3 लाख रुपये जे आहेत ते वार्षिक परतावा त्यामध्ये तुम्हाला जनरली मिळू शकतो. ओके. आता जर मी SIP चालू करायची ठरवली की मी 1000 रुपयाची SIP चालू करेल किंवा 5000 रुपयाची SIP मी आज चालू करेल, पण माझ्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सध्या एवढे आहेत, ET मनी आहे किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी जिथे मी खूप इझिली SIP चालू करू शकतो. मग ते चालू करणं योग्य आहे की मी कोणत्या कन्सल्टंट सोबत डिस्कशन करून मग SIP चालू करायला पाहिजे? व्हाय कन्सल्टंट इज रिक्वायर्ड? तर म्हणजे तुम्ही स्वतः तर कधी पण चालू करू शकता. त्याला म्हणजे आता जे काय आधी असायचं की तुम्हाला फिजिकल फॉर्म भरायचा आणि मग तिथे कंपनीमध्ये जाऊन तो सबमिट करायचा, त्यानंतर त्यात काही चुका झाल्या तर परत घरून परत त्यांच्याकडे जायचं आणि परत ते करेक्शन करायचं, हे या सगळ्या गोष्टी आता एलिमिनेट झालेल्या आहेत. तर तुम्ही स्वतः तर कधीही पण चालू करू शकता, पण याच्यामध्ये तुमचं एकतर स्टडी असला पाहिजे, तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचं हे तुम्हाला पहिले कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातलं की इमोशनल जो कंट्रोल आहे तुमच्यावर तो असला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे आता माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक 2018मध्ये एका इन्व्हेस्टरने माझ्याकडे PMS केलं. 25 लाख रुपये त्यावेळेला अमाऊंट होती PMSची आणि 25 लाखाचे साधारण 2020 मार्च 52 लाख रुपये साधारण त्यावेळेला कॉर्पस झालेलं होतं आणि कोविड आला. 23 मार्च कोविडचं ज्यावेळेला डाऊनफॉल झाला, फोन आला त्यांचा, अरे ते माझा पोलिओ जो आहे तो आता 32-33 लाखांवर त्यावेळेला आलेला, 50-60% हिट. तो हे करायचं जे काय आहे तेवढे पैसे तर आपल्या हाताशी येतील आहे. वेळ नका करू तुम्ही. आता माझ्या शब्दाखातर ते तिथे थांबले आहेत. अदरवाईज त्यांचं असं होतं की बाबा हे जे काय पैसे ते काढा आणि ते जे काय त्यातनं बाहेर पडा, आणि आज त्यांचा पोलिओ आहे 1.5 कोटी रुपयाला. तर हा जो गायडन्स आहे, हा इमोशनल जे काही गायडन्स आहे ना, हे तुमच्याकडे द्यायला तिथे कोणतरी पाहिजे. अर्जुनाकडे किती काय म्हणतात त्याला, किती त्याची पराक्रमी असला आणि किती त्याच्याकडे शस्त्र असले तरी त्याला शेवटी उभं करण्याचं जे काम होतं ते कृष्णानेच केलं. कृष्ण नसता तर त्यांनी सगळे हत्यार त्याचे ठेवलेलेच होते. तर जो काही इमोशनल तुम्हाला गायडन्स आहे तो तुम्हाला एजंट देऊ शकतो किंवा डिस्ट्रीब्युटर जे आहे ते देऊ शकतात. आणि असं पण तुम्ही किती वाचवणार आहात. म्हणजे जर का तुम्ही डायरेक्ट केलं आणि थ्रू डिस्ट्रीब्युटर किंवा दुसऱ्या कोणत्या ॲडवायझरच्या थ्रू केलं, तुमचं साधारण सेव्हिंग असतं ते 1%. मी म्हणतो मग तेवढं तरी कशाला करता ना, तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये करा. जर तुम्ही
एवढं सगळं प्रोसेस करून परत कोणाच्या तरी फंड मॅनेजरच्या हातातच जर द्यायचं आहे तुम्हाला, तर त्यापेक्षा तुम्ही सगळा स्टडी करा आणि इक्विटीमध्ये करा. यू कॅन अर्न मच मोर दॅन दी म्युच्युअल फंड्स. ओके. आणखीन तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स ज्या सांगायला आवडतील, की म्युच्युअल फंड का करायला पाहिजे, की म्युच्युअल फंड खरंच सही आहेत आणि इन्व्हेस्टमेंटची आज खरंच किती गरज आहे? म्युच्युअल फंड आता जर एक बघितलं की आपली जी कॉस्ट आहे ती वाढत चाललेली आहे. इन्फ्लेशन जे आहे ते राहणार आहे. दुसरी गोष्ट आपण जर हे केलं की आपले जे काही प्लॅन्स आहेत त्याच्यावर आपण जर आत्ता इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग जर चालू केलं, तर ते जे गोल्स आहेत ते आपण थोडंसे लवकर स्टेजला आपण हे करू शकतो. म्हणजे जर मी आता रिटायरमेंट प्लॅनिंग आताच चालू केलं आहे, तर मला 25 वर्षाच्या ऐवजी मे बी असं होईल की मी 15 किंवा 20 वर्षामध्येच मला रिटायरमेंट मी घेऊ शकेल आहे. किंवा फॉर एक्झाम्पल आता मला एक गाडी घ्यायची आहे. ठीक आहे, माझ्याकडे आता लोन मिळतं आहे, पण जर मी आता इन्व्हेस्टमेंट चालू केलं आहे, 5 वर्षामध्ये जर एक कॉर्पस तयार झालं, तर मे बी जी गाडी आता मी घेणार आहे त्याच्यापेक्षा एक नेक्स्ट लेवलवरची पण मी गाडी घेऊ शकेल आहे. तर त्यामुळे जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही चालू केलं आणि ते कन्सिस्टन्सी ठेवली, तर एकतर तुमचं काय होतं की तुम्हाला एक सवय लागते. एक सेव्हिंग करायची एक सवय, म्हणजे एक एक काय म्हणतात त्याला, एक डिसिप्लिन तुमच्या लाईफला येतो की बाबा सगळंच्या सगळं जे आहे ते आत्ता खर्च करण्यापेक्षा मी काहीतरी एक स्वतः बाजूला काढून ठेवतो आहे आणि नंतर मग त्याचा मला पुढे उपयोग होणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट हे कधीही तुमचं, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इतक्या लवकर चालू कराल आणि जितक्या डेडिकेशनने चालू कराल तेवढे तुम्हाला त्याची फळं मिळतील आहे. थँक्यू सर. तुम्हाला काही डिस्क्लेमर वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. आता यामध्ये जे पण आपण फंडचे नावं किंवा कंपन्यांचे नावं जर काही घेतले असतील आहे, तर ते फक्त एक आपल्या रेफरन्स पॉईंट ऑफ व्ह्यू घेतलेले आहेत. कोणतेही रिकमेंडेशन ॲसेच काही नाही आहे की तुम्ही हा कोणीतरी क्वांट फंडच घ्यायला पाहिजे किंवा कोणीतरी एखादा शेअर्सच घ्यायला पाहिजे. तर हे न तुम्ही त्यामध्ये काही कन्सिडर करू नका. जे काही असतील आहे ते फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आपण आता हे डिस्कस करूया. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही आलात आणि Thank you. आम्हाला फायनान्शियल अवेअरनेसच्या या सिरीजमध्ये म्युच्युअल फंडबद्दल बरंचसं आज नॉलेज दिलं. त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. थँक्यू. थँक्यू. थँक्स.